नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय आहे मराठी बालभारती, भाग 4, प्रकरण क्रमांक 25 नवा पैलू या पाठाखाली आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ खरोखरच खूप सुंदर आहे। आपण आपल्या जीवनात सर्वांना कशा प्रकारे मदत करू शकतो याचा या पाठामध्ये नवा पैलू दिलेला आहे। तर आपण या पाठाखाली स्वाध्यायास सुरुवात करूयात। चला तर मग प्रश्न पहिला आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील उपप्रश्न आहे, आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती? उत्तर, दवाखाना जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली होती। आजीचा नातू दिगू हा हळूहळू चालत होता। दवाखान्यात जात असताना आभाळ अगदी गच्च भरून आलेले दिसत होते। क्षणभरात पाऊस कोसळणार असे दिसत होते। पाऊस सुरू होण्याच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करत होती। उपप्रश्न दुसरा, रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर पाहूयात। दवाखान्यात चालत जात असताना दिगू रिक्षाच्या समोर आला, त्यामुळे रिक्षावाला दिगूला काहीतरी बोलत होता। दिगूला ऐकू येत नसल्याने तो काही तेथून हालत नव्हता। तेव्हा रिक्षावाला दिगूला बहिरा आहेस की काय असे बोलला। हे रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले। उपप्रश्न तिसरा, वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला? उत्तर, आजीच्या बोलण्यावरून आजीची अवस्था आणि दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईच्या लक्षात आले होते। वत्सलाबाई या मूकबधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होत्या। दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला। उपप्रश्न चौथा, शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला? उत्तर, शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या। हे वत्सलाबाईने आजीला दाखवले। आजी उत्सुकतेने बघत होत्या। बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाई सारखेच हसत हसत बोलले हे सर्व पाहून आजीला आनंद झाला। पुढचा उपप्रश्न आहे, मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले? उत्तर, आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती। मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढली तर? कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मूकबधिर मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले। आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील, शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील। असा विचार आजींच्या मनात आला। प्रश्न दुसरा, का ते लिहा। उपप्रश्न, आजी शहरात गेली कारण दिगूच्या बहिरेपणावर चांगला इलाज करता यावा म्हणून आजी शहरात गेली। आजी वत्सलाबाईच्या घरी गेली का? कारण शहरातील दवाखाना बंद होता, पाऊस कोसळत होता। अशा परिस्थितीमध्ये वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला। उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल। या वत्सलाबाईच्या कथनावर त्या मोहात पडल्या आणि आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली। पुढचा उपप्रश्न आहे, आजीने गावात शाळा काढायचे ठरवले कारण आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती। त्यामुळे जर आपल्या गावातही शाळा काढली तर तिथल्या मुलांना शिक्षण घेता येईल म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले। वत्सलेने आजीला शाळेत नेले का? कारण मूकबधिर मुलांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगूला या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा।
उपप्रश्न वत्सलाबद्दल 5 ते 6 ओळी लिहा. उत्तर वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. ती अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची होती. ज्याप्रमाणे बोलकी मुले आनंदाने जीवन जगतात त्याच प्रकारचे आनंदी जीवन ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे आणि मुकेपणाचे दुःख झाले आहे त्यांच्यातील स्वत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचा निर्धार पक्का करून वत्सलाने मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. पुढचा उपप्रश्न आहे या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा. उत्तर आपल्या गावातील मुलांसाठी देखील अशा प्रकारची शाळा असावी असा विचार आजींच्या मनात आला. त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी कष्टाने कमावलेली शेती विकण्याचा निर्धार त्यांनी केला. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू दर्शवते, म्हणून नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे. आजीच्या थोर विचारांबाबत 5 ते 6 ओळी लिहा. उत्तर आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर. कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मूकबधीर मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील, शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील असे विचार आजींच्या मनात आले. प्रश्न 4 खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा. खंत वाटणे. उत्तर छोट्याशा कारणावरून आपण मित्रांवर रागावलो याची राजूला खंत वाटली. दिग्भ्रम होणे. उत्तर कोकणाचे निसर्ग सौंदर्य पाहून मी दिग्भ्रम झालो. स्वाभिमान. राज खूप स्वाभिमानी मुलगा आहे. विश्वासाचे हास्य फुलणे. उत्तर सरांनी केदारचे कौतुक करताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले. पक्का निर्धार करणे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा सार्थकने निर्धार केला. धक्का बसणे. दादाच्या गाडीला झालेल्या अपघाताची बातमी ऐकताच मला धक्का बसला. प्रश्न 5 तुमच्या परिसरातील मूकबधिरांच्या शाळेला भेट द्या. त्या मुलांशी संवाद साधा. ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात हे जाणून घ्या. मुलांनो, येथे तुम्हाला स्वतः मूकबधीर मुलांच्या शाळेला भेट देऊन तुमचा स्वतःचा अनुभव येथे नोंदवायचा आहे आणि नक्कीच भेट द्या. आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांना आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आपल्या मित्रांना सगळ्यांना आपण त्यांच्या अडचणीमध्ये मदत करायलाच हवी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट्स करून कळवा. खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त राहा, खूप आनंदी राहा आणि आम्हाला देखील सहाय्य करा. आमचा व्हिडिओ हा सर्वांना शेअर करा. तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो. नेहमीच इतरांना मदत करायला विसरू नका.